आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया भगवान श्री नरसिंह यांचे व्रत, उपवास, पूजन व उद्यापन कसे करावे. ज्याप्रमाणे देवीचे नवरात्र असते, खंडोबाचे नवरात्र असते, त्याचप्रमाणे नृसिंह नवरात्र असते. हे वैशाख शुक्ल षष्ठी ते चतुर्दशीपर्यंत असते. तर ज्यांचे कुलदैवत आहे त्यांचे अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत असते. या कालावधीत भगवान नरसिंह यांचे स्तोत्र, पुराण, कथा यांचे वाचन, श्रवण करावे, भजन पूजन करावे. व्रतकर्ता व्यक्तीने किंवा भक्ताने चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे व नित्यपूजन करावे. माध्यान्हसमयी नदी किनारी किंवा सरोवरात स्नान करणे शक्य झाले तर उत्तमच. आधी संकल्प सोडावा. त्यावेळी म्हणावे, नृसिंह देव देवेश तव जन्मदिने शुभे उपवास करिष्यामी सर्व भोग विवर्जितम. अर्थात, हे नरसिंह भगवान, तुमच्या शुभ जन्मदिनी मी व्रत उपवास करीत आहे. या कालावधीत सर्व भोग वर्ज्य केले आहेत. नंतर एक चौरंग ठेवावा, त्यावर वस्त्र ठेवावे, त्यावर तांदळाचे अष्टदल कमळ काढावे. सिंह, नृसिंह व माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. चौरंगाभोवती रांगोळी काढून सुशोभित करावे. पूजा सामुग्री जवळ ठेवावी व पूजन करावे. ध्यान, आवाहन असे षोडशोपचार पूजन करावे. मंत्र येत असतील तर उत्तमच, नाहीतर विधिवत पूजन करण्यासाठी ब्राह्मण, पुरोहित यांना बोलवावे. चमेली, कमळ, चंपा, अशोक अशा अनेक प्रकारचे फुले व्हावीत. भगवंतास तुळशीची माळ घालावी. वस्त्र, आभूषणे परिधान करावीत. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. तूप, साखर, जव, तांदूळ यापासून तयार केलेली खीर व अन्य सात्विक पदार्थ तयार करून भोजनाचे ताट तयार करावे व नैवेद्य दाखवावा. व्रतकर्ता व्यक्तीने दिवसभर उपवास करावा. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजनास बोलवावे. व्रत उद्यापनाचा संकल्प सोडावा व ब्राह्मणांचे भोजन झाल्यानंतर त्यांना दान व दक्षिणा, वस्त्र, आभूषणे द्यावीत व नंतर आपण स्वतः भोजन करावे. अशा रीतीने व्रत समाप्त करावे. या व्रत कालावधीत नरसिंह स्तोत्राचे पठण करावे, त्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. जे भक्त प्रत्यक्ष जगन्नाथपुरीस जाऊन किंवा आपल्या जवळपास असलेल्या नरसिंह देवाच्या मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन घेतात, त्यांना अश्वमेध यज्ञ केल्याचे फल प्राप्त होते. भगवान नरसिंहास पंचामृत, दूध, नारळाचे जल याने स्नान, अभिषेक केल्यास विशेष फल प्राप्त होते. तांबूल अर्पण करून प्रदक्षिणा मारल्यास नरसिंह भगवान संतुष्ट होतात. वैशाख शुक्ल चतुर्दशी शनिवारी स्वाती नक्षत्र असताना संध्याकाळी भगवान नरसिंह खांबातून किंवा स्तंभातून प्रकट झालेत, म्हणून यावेळी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भगवान नरसिंह यांचा गायत्री मंत्र याप्रमाणे आहे. ओम उग्र नृसिंहाय विद्महे वज्र नखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात. तसेच ओम श्री नरसिंहाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे भगवान नरसिंह यांची कृपा प्राप्त होते, मनोरथ पूर्ण होतात व सर्व पापे नष्ट होतात. ही संकलित माहिती व्रतपरिचय, व्रत शिरोमणी व स्कंद पुराण, पुरुषोत्तम क्षेत्र महात्म्य, वैष्णव खंड यामध्ये वर्णित आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.